अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात. कृपाळू उदार, या त्रिभुवनामध्ये कृपाळू जर कोण असेल, या त्रिभुवनामध्ये कृपाळू जर कोण असेल तर या त्रिभुवनामध्ये नंबर 1 ला कृपाळू पंढरीश परमात्मा एक क्रमांकाला कृपाळू आहे. असू द्या, आता असू. या त्रिभुवनामध्ये उदाराच्या बाबतीत जर या त्रिभुवनामध्ये अग्रेसर कोण असेल तर या त्रिभुवनामध्ये उदार सुद्धा असणारा पंढरीश परमात्माच आहे. पहिल्या चरणामध्ये पूर्वार्धामध्ये हा भगवंताचा असणारा सुंदर स्वरूपामध्ये अभंगामध्ये वर्णन केलेला अर्थ. पैठणच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना प्रश्न विचारला, जो कृपाळू आहे, जो उदार आहे, आताच्या कालावधीमध्ये तो देव कसा थांबलेला आहे? नाथरायांनी उत्तर दिलं, उभा. नंबर 1, उभा कटी कमरेवर बर का, ठेवोनी कर, असा कमरेवर असणारा तो हात देऊन थांबलेला आहे. महाराजांना प्रश्न विचारला, ज्या देवाचं तुम्ही एवढं वर्णन करता, ही देवता किती मोठी आहे? सांगितलं, या त्रिभुवनामध्ये जेवढे देव आहेत का नाही, सगळ्या देवाचा बाप जर कोण असेल, सगळ्या देवताचा अग्रेसर जर कोण असेल तर हा पंढरीश परमात्मा सर्व देवांचा हा देव, सगळ्या देवाचा असणारा हा देव आहे. काय करतो? प्रत्येक माणसाच्या पाठीमागं लागलेली जी भीती आहे, प्रत्येक माणसाच्या पाठीमागं लागलेली जी भीती आहे ती आहे कळी काळाची. तो कळी काळाची भीती घालवणारा असणारा तो पंढरीश परमात्मा आहे. निवारी भेव काळाची. मग एवढा जर भीती घालवणारा असेल तर या देवतेला आम्ही शरण कसं गेलं पाहिजे? त्याचं तिसऱ्या चरणामध्ये उत्तर दिलं. निघता शरण काया वाचा. त्या लेकराला कुणीतरी पाठीमागे संयोजक म्हणजे जरा शांत बसवा त्यांना, आणि ज्यांचे लेकर आहेत त्याकडे बोलवून घ्या एकदा, आपल्याकडे जरा एकदा बोलून घ्या त्यांना. शांत बसा रे पोरं, थोडं शांत बसा जरा. या देवतेला जर शरण जायचं असेल तर कसं शरण जायचं? नंबर 1 ला काया म्हणजे शरीरानं. नंबर 2, या देवतेला शरण जर जायचं असेल तर वाचेनं असणारं शरण जायचं. निगता शरण काया वाचा. जो भक्त या देवाला कायेनं आणि वाचेनं शरण जातो त्याला संसार करण्याची गरज पडणार नाही, त्याचा संसार पंढरीश परमात्मा करणार. हा तिसऱ्या चरणाचा अर्थ. चौथ्या चरणामध्ये वर्णन असं केलेलं आहे, पण तो देव संसार आपला करत असताना त्याचं नाव कसं घ्यावं लागतं माहितीये का? असंच नाव घ्यावं लागतं का? अजिबात नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. नाव घेत असताना निष्ठा देवाच्या असणाऱ्या नावावर ठेवायची आणि देवाचं असणारं नाव घ्यायचं. दृढ वाचे वदता नाम, होय निष्काम संसारी. तो बाबतीमध्ये त्याचा संसार चालवण्याकरता तो पंढरीश परमात्मा. होय महाराज, ज्या देवतेचं तुम्ही एवढं वर्णन करतात, आताच्या कालावधीमध्ये खरं सांगा तो कुठं आहे? त्याचं उत्तर दिलंय शेवटच्या चरणामध्ये. एका जनार्दनी ठेवणे आणि खरे ते जाणे पंढरी. अभंगाचा सळसळ भावार्थ संपला. ठळक बातम्या संपल्या. एवढाला कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर सगळ्याचे नाव घेण्याच्या बाबतीमध्ये एकच वाक्य बोलतो आणि पुढे चलतो. लक्ष करून ऐका बरं का. आता लेकरांनो शांत बसा तुम्ही. अंबाबाईच्या देवळामध्ये हळदी कुंकवाचा सडा. लक्ष देऊन ऐका बरं का. अंबाबाईच्या देवळामध्ये हळदी कुंकवाचा सडा आणि संपूर्ण भाविक भक्तांना वंदन करतो आळंदी निवासी माऊलीचा भक्त खरा. आता नाव कोणाचं घ्यायची गरज? सगळे तुम्ही भाविक भक्त त्याच्यामध्ये आलात. या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. कुठं माहिती? हा अखंड हरिनाम चालू आहे मौजे असणाऱ्या वसू सायगावच्या बाबतीमध्ये. सुंदर स्वरूपामध्ये असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. या क्षेत्राच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं, विशेष स्वरूपामध्ये असणारे क्षेत्र आहे.
आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात होत असताना या सप्ताहाच्या बाबतीमध्ये किती पर्वकाळ आहेत हे लक्ष देऊन अगोदर ऐका. नंबर 1, अखंड हरिनाम सप्ताह सुरू होण्याच्या अगोदर 19 तारखेला पहिला एक पर्वकाळ आला. बोला, पहिला पर्वकाळ. सप्ताह सुरुवात होण्याच्या अगोदर पहिला जर पर्वकाळ कोणता असेल तर राजे छत्रपती शिवरायांची असणारी जयंती तारखेच्या बाबतीमध्ये शिवजन्मोत्सव. त्या दिवशी आपल्या इथं गावामध्ये सुंदर स्वरूपामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम झाला. चरित्र सुद्धा तुम्ही ऐकलं. पण लोकांचं एक म्हणणं असं आहे, पवाडा झाला नाही. बरोबर का? हा, मग छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. सगळ्यांनी पवाडा माझ्यासोबत म्हणायचा बरं का. ताला स्वरामध्ये असणारा म्हणायचा. ढिला सुद्धा कोणी सुद्धा म्हणायचं नाही. वाजवणारी मंडळी एकानं पुढं एकानं मागं चालायचं बरं का. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. सर्वांनी एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. तारी हा. सुंदर स्वराज्य निर्माण केले तळवादीच्या धारेवर. सुंदरच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले निधड्या आपुल्या छातीवर. आपुल्या निधड्याच्या प्राणपणाने लढले मावळे. प्राणपणाने लढले मावळे. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून. आठवण गलीलावर दात पातना. दात मातना धर्म मानिला जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या. देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. पावड्या करता एकदा, टाळ्या वाजवा एकदा. कथेमुळं माझा सूर थोडा कमी पडायलाय बरं का, म्हणून तेवढा वर जाई नाही. ऐका, पहिला पर्वकाळ जर कोणता असेल तर पहिला पर्वकाळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 तारखेला. दुसरा पर्वकाळ आहे का, त्याच 19 तारखेला दुसरा एक असणारा पर्वकाळ आहे, ज्या सुरुवातीपासून आपला असणारा अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात होतो ना, त्याच 19 तारखेला निळोबा महाराजांची असणारी पुण्यतिथी आहे. कोणते निळोबा आहे? जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे असणारे जे पट्ट शिष्य आहेत का नाही,
त्या निळोबारायाच्या बाबतीमध्ये असणारी पुण्यतिथी 19 तारखेच्या बाबतीमध्ये असणारी आहे. आणि किती निळोबाराय श्रेष्ठ आहेत माहिती का? ज्या वेळेला 42 दिवसापर्यंत धरणं मांडलं, अन्न पाण्याचा त्याग, त्यावेळेला साक्षात त्रिभुवनाचे असणारे मालक वैकुंठाहून निळोबारायला भेटण्याकरता आले. तरी निळोबारायने एका वाक्यामध्ये सांगितलं, नेमकं तुला इथं बोलवलंय का? बोलवलंय का इथं? येथे तुझं लागी बोलविले मारतीला वाचून आलासी. त्या निळोबारायाचा महिमा जर सांगायचा म्हटलं तर देव येऊन सुद्धा देवाचा सन्मान केला नाही. देवाला एका शब्दामध्ये सांगितलं, नेमकं तुला इथं कोणी बोलवलंय का? एकतर बिना आमंत्रणाचा आला, तुझ्याशी माझं काही सुद्धा घेणं देणं नाही, तुक याचा धावा करीतो सो. शेवटी वैकुंठ धामातून तुकोबारायला यावं लागलं, निळोबारायांना भेट द्यावा लागली. त्या निळोबारायाची असणारी पुण्यतिथी 19 तारखेला, म्हणजे आपला सप्ताह 21 ला सुरुवात होतो बरं का. त्याच्या अगोदर सगळं स्पीच ग्राउंड वगैरे जर तयार कशाने केलं असेल तर पुन्हा एक छत्रपती शिवरायाच्या जयंतीच्या बाबतीमध्ये, नंबर 2 निळोबारायाच्या पुण्यतिथीनं आपल्या सप्त्याची तिथून असणारी सुरुवात होते. 2 असणारी पहिली पर्वकाळ. ऐका तिसरा पर्वकाळ, येणारी एकादशी. या एकादशीचं नाव आहे आमलकी एकादशी. अनंत व्रताची या राशी पाया लागती एकादशी, या लागी हरिदिनी अख्ख्या ऐसी, त्या दिवसापै आली. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सगळ्या व्रतामध्ये जर मोठं व्रत कोणतं असेल तर एकादशी, ती असणारा पर्वकाळ आपल्या सप्त्यामध्ये आहे. विडाला विडाला. ऐका चौथा पर्वकाळ. चौथा पर्वकाळ असा सांगितलेला आहे, कलियुगामध्ये नारद मुनीचा अवतार जर कुठं असेल तर बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये नगद नारायणाची असणारी समाधी आहे. आणि त्या नगद नारायणाची समाधीच्या बाबतीमध्ये पुण्यतिथीचा कार्यक्रम जर कधी असेल तर एकादशीच्या दिवशी त्यांची पुण्यतिथी आहे. तो पर्वकाळ सुद्धा तुमच्या सप्त्यामध्ये आहे. विडाला विडाला. आणि कुठं यज्ञ चालू आहे माहिती? हा यज्ञ चालू आहे वसू सायगाव. शब्द ऐका बरं का परत एकदा. गावाचं नाव काय आहे? वसू. पहिला शब्द ऐका, गावाचं नाव आहे वसू आणि पुढं नाव काय आहे? सायगाव. त्या वसू शब्दाच्या बाबतीमध्ये जर पुराणाला शब्द विचारला, महाभारताला जर शब्द विचारला तर पुराणामध्ये 1 आणि 2 वसू होऊन गेले नाहीत, 8 वसू होऊन गेलेले आहेत. लक्ष देऊन ऐका बरं का, म्हणजे असं काहीतरी सांगण्याची भूमिका नाही. 8 वसू होऊन गेलेले आहेत. त्या वसूची नाव अगोदर ऐका. नंबर 1, पहिला जर वसू कोणता असेल तर धरा. कोणता? पहिला वसू कोणता? धरा, असं बोला. नंबर 2 ध्रुव. दुसरा वसू ध्रुव. तिसरा वसू ऐका सोम म्हणजे चंद्र. चौथा वसू अह म्हणजे दिवस. किती वसू झाले? 4. पाचवा वसू ऐका अनिल म्हणजे पहाट. 6व्या क्रमांकाचा वसू अनल म्हणजे प्रभात. 7व्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे प्रत्युष. किती झाले? 7. आणि 8वा असणारा वसू सांगितलेला आहे प्रभास. किती वसू झाले? 8. हे महाभारतानं 8 वसू सांगितले आणि आळंदीचा राम महाराज 9वा वसू सांगणार आहे. ऐका, 9वा वसू असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. ऐका, छत्रपती संभाजीनगर मध्ये गंगापूर तालुक्यामध्ये लासूर ठेशेंच्या जवळ असणारं एक गाव, त्या गावाचं नाव आहे वसू. बोला ना आता तरी.
हे गाव म्हणजे वसू सायगाव. विडाला विडाला. या वसू शब्दाचा असणारा अर्थ हा. आता पुढलं साय शब्दाचा अर्थ आहे का? दुधाच्या वर काय असते? साय. आणि खरं सांगू का, तुमच्या गावासारखं गावच नाही. कशानं सांगू? गावाला नाव काय? साय. दुधाच्या वर असते ती काय असते? साय. दूध आवडतं का साय? साय. सगळ्यात जास्त काय आवडते? साय. या साईला लाचावले मन. कोण कोण? हरिभक्तीपरायण प्रभू महाराज 25 वर्ष झाले साईमध्येच गुरफटून गेलेले आहेत. नाराज होऊ नका बर का. प्रभू महाराज साईमध्ये 25 वर्ष झाले गुरफटून गेले. नंबर 2 आमचे हरिकिसन महाराज. टाळ्या वाजवा. ज्ञानेश्वरी पारायण असेल तरी साईमध्येच गुंतून गेले. बरोबर. हरिपाठ असेल सायमध्ये. साय शब्दाचा असणारा अर्थ असा आहे. त्याच्या पुढे माझा नंबर पण सांगतो ना. मी सुद्धा कुठं गुंतलोय. कुठलाही कार्यक्रम देऊन बघा, महाराजाची फीस कमी नाही बरं का. त्या दिवशी बाबा घेऊन गेले की. मला तशी काही गाडी घ्यायची नाही, काही नाही. मी दुधाच्या टँकर मध्ये बसून येतोय. पाटील कुठे गेले? बरोबर ना. दुधाच्या टँकर मध्ये बसून येतोय आणि पाटील तिथंच असते. चहा लगेच पाचते. मला तशी काही अडचण नाही, काय म्हणजे आपल्याला काही मोठी गाडी घ्यायची नाही ना, काही नाही बरं का. असं मोकळ्या मनाचा महाराज, असं काहीच नाही असं. आणि दिल तेवढा घेणार आहे बरं का. तसं काय अडचण नाही. मला काही 4-4 आणि 5-5 लाख घ्यायचे नाही ना, काही नाही. साय शब्दाचा अर्थ होतो, या शब्दामध्ये प्रत्येक जणाला प्रिय असणारे आहे आणि अशा साईच्या बाबतीमध्ये असणारं गाव आहे. या गावाचा महिमा जर सांगायचं म्हटलं ना, ही तुमची सगळी असणारी जर भूमी जर दुमदमून कशाने गेली असेल. 5वीला जरी मुलगा जरी जन्माला आला असेल तर 5वीच्या बाबतीमध्ये रात्रभर भजन आहे. बरोबर. रात्रभर भजन आहे. सगळी भूमी दुमदमून गेलेली आहे. हरिपाठ जरी असेल तर अनेक माणसं आहेत. काकडा जरी असेल तर गावात भांड नाहीत, अभंग म्हणू दिला नाही. बरोबर आहे का नाही? दुसऱ्या गावात बाहेर गावचे आणावे लागतात. पण इतका प्रेमाची असणारी भूमिका आहे. कथा सुद्धा तेवढ्याच. जन्म झाल्यापासून आतापर्यंत सांगतो, या पठ्ठ्यानं सगळ्यात जास्त जर कथा कोणत्या गावात केल्या असतील तर फक्त तुमच्या गावात. दुसरीकडे अजिबात एवढ्या माझ्या कथा झालेल्या नाहीत. या गावाचं असणारं वैशिष्ट्याच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर विशेष स्वरूपामध्ये वैशिष्ट्य सांगतो बरं. खास विशेष स्वरूपामध्ये या तुमच्या अखंड हरिनाम सप्ताहाला ज्यांचा कृपेचा असणारा आशीर्वाद आहे, एक म्हणजे भास्कर गिरीजी महाराज यांचा असणारा कृपेचा असणारा आशीर्वाद आहे. एक. नंबर 2 आपण जे मंदिर बांधलेलं आहे ना, ब्रह्मलीन त्र्यंबकदास भोले बाबा यांच्या बाबतीमध्ये आपण समाधी म्हणा, मंदिर म्हणा, या ठिकाणी आपण बांधलेलं आहे. भोले बाबाच्या बाबतीमध्ये एकच वाक्य वापरतो आणि पुढे चलतो बरं का. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसल्याच्या नंतर थरथर कापतो दरबार. शब्द ऐका बरं का. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसल्याच्या नंतर थरथर कापतो दरबार. आणि ब्रह्मलीन त्र्यंबकदास भोले बाबा यांचं नाव घेतल्याच्या नंतर वसू सायगावकरांचा होतो सुखी संसार. बरोबर. म्हणजे या सप्ताहाला त्यांचा असणारा आशीर्वाद. विडाला विडाला. आणि आपल्या गावामध्ये निष्ठाच्या बाबतीमध्ये, संताच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं, संताच्या बाबतीमध्ये तर सावता बाबांना सुद्धा लोक मानणारे आहेत. कमी नाही बरं का. सावता बाबांना सुद्धा मानणारे आहेत. सावता बाबांच्या बाबतीत एकच जर वाक्य जर बोलायचं म्हटलं ना तर सावता बाबाची महती अशी वर्णन केलेलं आहे. एकदम साधं राहणं. शब्द आहे का. एकदम साधं राहणं आणि उच्च विचाराचा साज. एकदम साधं राहणं, उच्च विचाराचा त्या ठिकाणी साज आणि भक्तिभावाने फुलले श्री संत सावता महाराज. सावता महाराजांच्या बाबतीमध्ये पुढे जर वर्णन करायचं म्हटलं तर छत्रपती शिवराय महाराजांचा असणारा घोड्यावर बसलेला एक पुतळा आहे आणि दुसरा तसाच एक पुतळा गावामध्ये आहे. बोला.
बरोबर. अहिल्याबाई होळकरांचा म्हणजे कुठून जरी कुठल्या जरी गलीनं माणूस गेला ना तर माणूस असा तयारच असतो बर का, असा हा असा दिला माणूस नाही अजिबात. आणि अहिल्याबाई होळकरांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर एकच वाक्य सांगतो पुढे चलतो. अरे काशीपासून रामेश्वरापर्यंत, काशीपासून रामेश्वरापर्यंत अहिल्याबाई होळकरांनी बांधले घाट. शब्द ऐका बर का, काशीपासून रामेश्वरापर्यंत अहिल्याबाई होळकरांनी बांधले घाट. आणि अहिल्याबाई होळकरांच्या दान धर्मामुळे भारत भूमीचे सुंदर झाले ताट. एवढा असणारा अहिल्याबाई होळकरांचा असणार सुद्धा महिमा विडाला विडाला. आणि अशा पुण्य पर्व काळाच्या बाबतीमध्ये आपल्या संपूर्ण वसू सायगाव मंडळींनी असणारे काय केलेलं आहे, अखंड हरिनाम सप्ताह ठेवलेला हा अखंड हरिनाम सप्ताह हनुमंतरायाच्या मंदिराच्या 10व्या असणाऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं असणारा हा सप्ताह आहे. या वर्षीचं वर्ष किती आहे? 48वा असणार हे वर्ष. आणि या वर्षी असणारा संपूर्ण गावकरी मंडळींनी आयोजित केलेला असणारा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं, सप्ताहाला कमी समजू नका बरं का. काही लोक बोलत म्हणतात सप्तान फक्ता, लोकांची भाषा बरं का, सप्तान फप्ता. अरे सप्ताह म्हणजे कमी समजू नका बरं का तुम्ही. सप्ताह म्हणजे सगळ्यामध्ये जर मोठा यज्ञ कोणता असेल आपल्या कलियुगामध्ये बरं का, सगळ्यात जर मोठा जर यज्ञ कोणता असेल तर सगळ्यात मोठा म्हणजे आपल्या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर गावकरी मंडळींनी म्हणून सगळ्यांनी मिळून जर अखंड हरिनाम सप्ताह केला, हा सगळ्यात मोठा असणारा यज्ञ आहे. काही जणांना पट्टी मागायला गेलं का म्हणतात गेल्या वर्षीचा हिशोब दिला नाही. लोक बोलत बोलत म्हणतात बरं का. ऐका, हा सप्ताह वैयक्तिक कुणाचा आहे का? बोला ना. काही चिकनगुन्या झालाय का? मोकळ्या मनानं बोला असं. हा, वैयक्तिक कुणाचा सप्ताह ह्या? वैयक्तिक कुणाचाच नाही. हा खरा जर सप्ताह कुणाचा असेल तर ग्रामदैवत हनुमंतरायाचा सप्ताह आहे. लक्ष करा, या 8 दिवसामध्ये कोणी या सप्ताहाला जर गैरहजर असेल आणि आपले आपले कामच करीत असेल, उद्या जर कुणाला संकट जर आलं आणि इकडे जर कोणी हनुमंतरायाकडे जर आला तर हनुमंतराय त्याला स्पष्ट भाषेत सांगतील जा मका सोंगायला. तुम्ही तुमचे जर काम करीत असताल ना तर अडचण पडल्याच्या नंतर हनुमंतराय सुद्धा तुमच्या कार्यक्रमाला कुठल्या विधीला वगैरे अजिबात जमा होणार नाहीत, थांबणार सुद्धा नाहीत. आपल्यावर वेळ आल्याच्या नंतर धावून जर कोण येणार असतील तर हनुमंतराय एकट्याचा असणारा कोणाचा सुद्धा सप्ताह नाही. आणि भगवद्गीतेमधला श्लोक ऐका, सगळ्यामध्ये जर कलियुगामध्ये जर असणारा जर मोठा यज्ञ कोणता असेल तर त्या यज्ञाच्या बाबतीमध्ये श्लोक सांगितलेला आहे. लेकराला थोडंसं शांत बसवा पाठीमागं. महर्षीणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरम्
यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावराणाम हिमालय. या यज्ञाला काही सुद्धा लागत नाही, काहीच लागत नाही. कसा यज्ञ ते आहे का? नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम पर ब्रह्म वेदार्थी. सगळ्यात जर परम काय असेल तर देवाचं नाम आहे. म्हणून अगोदर पत्रिकेवर लिहावं लागतं अखंड हरिनाम सप्ताह. म्हणजे सगळ्यात जर मोठा यज्ञ कोणता असेल कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. आणि फक्त देवाचं एकदा जर नाव जर घेतलं ना तर सगळ्या यज्ञाचं पुण्य देवाचं नाव एकदा घेतल्याच्या नंतर. आता काय करायचं? अखंड हरिनाम सप्ताह आहे. सगळ्या जणांनी देवाचं असणारं नामचिंतन करायचं, टाळी वाजून करायचं. थोडस ताड बसा, एकदा अगोदर थोडस ताड बसा, सरळ सरळ बसा. हा, आणि टाळी वाजवण्याकरता जरा हात जरा असे सज्ज करा. हा, हरे राम कृष्णा हरे जय जय. हा, टाळी. हा हा हा. हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम यज्ञ हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण श्रेष्ठ आहे असा प्रश्न एकदा अर्जुनानं श्रीकृष्ण भगवंताला विचारला. त्याच्याबद्दल एकच असणारा श्लोक सांगतो, पुढे चालतो. श्रेयान द्रव्यमयाद्यज्ञा ज्ञान यज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. जेवढे लोक यज्ञ करतात का नाही, सगळ्या यज्ञापेक्षा जर मोठा कोणता यज्ञ असेल तर अखंड हरिनाम सप्ताह संपूर्ण गावकरी मंडळांनी म्हणून जर केला ना, सगळ्या यज्ञापेक्षा हा असणारा अखंड हरिनाम सप्ताहाचा यज्ञ मोठा आहे. माफी मागून बोलतो बरं का, कोणाला टोचू देऊ नका, राग येऊ देऊ नका, काहीच नाही. मोकळ्या मनानं या सप्ताह करता सगळ्यांनी सहकार्य करा. ज्यांच्या करता तुम्ही माग राखून ठेवत आहेत का नाही, लक्ष करा. वयोवृद्ध झाल्याच्या नंतर, थकल्याच्या नंतर तुम्हाला घरचे भाकर सुद्धा देणार नाहीत. त्यावेळेला तुम्हाला पश्चाताप होईल, अरे यांच्याकरता आम्ही एवढी प्रॉपर्टी जमा करून ठेवली पण आज आम्हाला भाकर सुद्धा देत नाहीत. लक्ष करा बरं का. जोपर्यंत हातामध्ये कारभार आहे तोपर्यंत स्वतःचं कल्याण करण्याकरता, दान धर्म करण्याकरता शिका. एकदा जर कारभार निघून गेला ना, पुन्हा काही सुद्धा उपयोग नाही त्याचा. विठाला विठाला. ऐका ओवी पुढली. अर्जुना वेदू जयाचे मूळ. थोडस मला ज्ञानामध्ये बी जावं लागतं बरं का, कारण बसलेले काय म्हणतात लयच रान हाणू लागला दुसरंच. हा,
अर्जुना वेदो जयाचे मूळ, जे क्रिया विशेषे स्थूळ, जया नवाळीचे फळ स्वर्ग सुख. ऐका, या ओवीचा अर्थ असा होतो, अर्जुना सगळ्या वेदाचं मूळ जर काय असेल तर सगळ्या वेदाचं मूळ सांगितलं सप्ताह. सगळ्या वेदाचं मूळ जर काय असेल तर अखंड हरिनाम सप्ताह. जे क्रिया विशेषे स्थूळ, आता जे लोक इथं या सप्ताहामध्ये जे सहकार्य करतात, विना घेतात, चटया झाडतात, यांची जी क्रिया होत आहे स्थूल शरीरानं होत आहे. याचं फळ काय माहिती? जया नवाळीचे फळ स्वर्ग सुख. 100% सांगतो, वसू सायगावच्या मंडळींनी सगळ्या जणांनी एक एक फ्लॅट स्वर्गामध्ये घेऊन ठेवला. कशाच्या जोरावर? कशाच्या? बोला हो बोला. अहो, हे जे तुम्ही सप्ताह करायलात का नाही, याच्या जोरावर तुमचा फ्लॅट कुठं बुकिंग झाला? ते काही भाद्रपद महिन्यात माणसं लक्ष्मी बसवली असतात बघा असे. ज्ञानदेव ध्याने राम कृष्ण वा, प्रभू महाराजा करता टाळ्या वाजवायला सुंदर प्रमाण दिलं. हे आपलं झालंय कसं तुम्हाला खरं सांगू का? इथं महिला मंडळी पुरुष मंडळीला म्हणलं का नाही फुगडी खेळा, हा मला हा जमत, आपल्याला जमत, हा अजिबात मला फुगडी येते का? माझे पायान गुडघे मला जमत अजिबात, फुगडी जमतच नाही, मला अजिबात जमतच नाही इथं बरं का. आणि कसं तरी लोकांनी असं धरून पुढे आणलं का नाही, महिला फुगडी कशा खेळते माहिती का? राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण. कुठं? इथं सप्त्यात आणलं की तिथल्या तिथंच राधा कृष्ण. पाऊल हलवणार नाही, कंबर नाही, हात नाही, कुछ नाही, इथं बरं का सप्त्यामध्ये. आणि तिकडे लागण्यामध्ये नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे छान छान. कुणाचंही कीर्तन असू द्या बरं का, कुणाचंही कीर्तन असू. दादा म्हणजे का नाही एकदम मोकळ्या मनाचे बरं का दादा, एकदम छान, एकदम मोकळ्या मनानं नाचतात, असं काहीच नाही बरं का. आणि इथं हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे सगळ्या यज्ञामध्ये मोठा आहे. पुढलं ओवी ऐका म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. ते द्रव्यादी यागू कीर होते, हरी महाराज, ते द्रव्यादी यागू कीर होते, परी ज्ञान यज्ञाची सरी न पवती, जैसी तारा तेज संपत्ती दिनकरा पासी. वाह, टाळी वाजवा, टाळी वाजवा. हे माणसं अभ्यासू लागतात हो ऐकण्याकरता. आम्हाला विनोद पण ठेवावा लागतो आणि असा माल पण ठेवावा लागतो बरं का. आता दृष्टांत देतो, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका बरं का. कामाचा दृष्टांत आहे. दररोज सकाळी आणि दिवसभर चंद्र आणि चांदण्या उगवतात, बरोबर? दररोज सकाळी चंद्र आणि चांदण्या दररोज दिवसभर असणारा तो प्रकाश देतात, बरोबर? तरी लोक भेद देत उत्तर देतात.
हा ऐका, संध्याकाळी कोण उगवतो? का सूर्य? हा, चंद्र. ऐका, आता काही प्रश्न विचारतो, लक्ष देऊन ऐका. रात्रीच्याला चंद्र एक असतो का 10 असतात? एक. वा, छान. बर, रात्रीच्याला चंद्र एक आणि चांदण्या किती असतात? ऐका बर का, चांदण्या किती असतात? अनेक. एक चंद्र, चांदण्या अनेक, सगळ्या एका ठिकाणी मिळाल्या आणि बरोबरी करू लागल्या सूर्याच्या. कुणाच्या? सूर्याच्या. सगळ्या जणांनी युती केली. कुण? चांदण्यानं आणि चंद्रानं युती केली. अरे सगळ्यांनी एका ठिकाणी हा पक्ष आपलाच निवडून येईल. समोरचा सूर्य जरी असला तर पक्ष आपलाच निवडून येईल, प्रकाश आपलाच पडेल. इकल्या पक्षात एकटच गिराईक होत. कोण? सूर्य. सगळ्यांनी युती केली पण पॅनल कुणाचा निवडून आला? कारण सांगू का कशामुळे माहिती का? अरे हे सगळे जरी एका ठिकाणी जमले तर तिकडं वाघ आहे, वाघ. लक्ष कळालं का? तसं एक सांगू, तुम्ही 1000 उपवास करा, 1000 पारायण करा, काही असणारे व्रत करा, पण सगळ्यात मोठा जर यज्ञ कोणता असेल तर हा असणारा ज्ञान यज्ञाचा भाग आहे. ज्ञान यज्ञ म्हणजे सूर्य आहे. विडाला विडाला. बर, एकाजवळ खूप पैसा आहे आणि त्याच्याजवळ ज्ञान मात्र काडीचं नाही. पैसा भरपूर आहे पण ज्ञान मात्र काडीचं नाही. आणि एकाजवळ काहीच नाही पण ज्ञान मात्र श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ? आता ज्ञान श्रेष्ठ बरं का. काही त्याच्या पैशाचा उपयोग नाही, अजिबात नाही. एसटी डेपो मध्ये आली तर उलटा बोर्ड वाचतोय, काय त्याचा उपयोग आहे? ज्ञानच नाही ना. आणि हे ज्ञान जर कुठं मिळत असेल तर माहिती का, हे ज्ञान दुसरीकडे कुठंच मिळत नाही. हे ज्ञान जर मिळवायचं असेल, बोला महाराज, बोला बोला. ज्ञान पैगा बरवे, वा वा जरी मणी हाती आणावे, वा तरी संताया भजावे सर्वस्वीस. वा. संताला भजावं, पण भजत असताना संत आल्याच्या नंतर दर्शन घ्यावं. पण कधी माहिती का, कीर्तनामध्ये अचानक येऊन पाया पडायचं नाही. चांगलं कीर्तन रंगात आलं की राम राम महाराज म्हणजे सगळ्या लोकांनी बघावं. काही गरज आहे का? अजिबात नाही. कीर्तनाला यायचं ना, कीर्तनाला आल्याबरोबर बरोबर हरी महाराजांनी विना घेतला की आपली जागा बुकिंग. समजत नसेल तर आणखी सोप्या भाषेमध्ये सांगतो. काय ऐका, मोदी सरकारनं नियम काढला, प्रत्येक जणाच्या अकाउंटला उद्याच्याला सकाळी सकाळी मी 51,000 रुपये सोडणार आहे. पण मुदत अशी आहे, उद्याच्याला 5 वाजता बँक बंद होणार आहे. लक्षात येईल तुमच्या? हा, आता सोडणार आहेत लगेच कीर्तन सुटल्यास. लासूरला बँक आहे आणि बरोबर 5 वाजण्याचा टाइम दिलेला आहे. 5च्या नंतर जे 51 सोडले पुन्हा भेटणार नाहीत. खरं बोला बरं, आता जाऊन तुम्ही नंबर लावणार का नाही? आता जाऊन नंबर लावणार का नाही? आता पुन्हा पैसे भेटणार नाहीत. अरे जसा नंबर तिथं जाऊन लावता का नाही, तसा हा ज्ञान यज्ञ सगळ्यात अगोदर आपला नंबर लावा. विडाला विडाला. सगळ्यामध्ये असणारा जर मोठा यज्ञ सांगितलाय तर हाच यज्ञ आहे. या यज्ञाकरता कोण कोण धावतं ते ऐका. माणसं सोडून द्या हो. या यज्ञाकरता कोण कोण धावतं याच्याकरता पुरावा दिलेला आहे. कोण कोण धावतं? देखे परमात्म सुख निधान. शब्द ऐका बर का. देखे परमात्म सुख निधान, साधा वया योगी जन, जे न विसंबिती अंजन. पुढं बोला, पुढं. उन्मेष नेत्री. वा वा वा, टाळी वाजवा एकदा. अहो, या यज्ञाकरता ज्ञानाकरता कोण कोण पळाले माहिती का? योगी 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 या दुर्लभ असे असणारे जे महात्मे आहेत या यज्ञाकरता धावतात. जिथं जिथं यज्ञ चालू आहे तिथं जाऊन बसतात आणि ज्ञान यज्ञाचा फायदा घेतात. आणि आपण कीर्तन चालू असताना पंक्तीच्या वेळेला बाहेर येतो. आपण विचार करा, हा ज्ञान यज्ञाचा सोहळा आहे, सगळ्या यज्ञापेक्षा मोठा आहे. विडाला विडाला. म्हणून या ज्ञान यज्ञाकरता अभंग सुद्धा जो मी निवडलेला आहे तो अभंग आहे पैठणच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा. आणि यांचा महिमा जर सांगायचा म्हटलं तर एक छोट्या स्वरूपामध्ये महिमा सांगतो पुढे चलतो.
किती नाथांचा महिमा श्रेष्ठ आहे याच्याकरता एक दृष्टांत दिलेला आहे. एक दिवस पूर्वजांच्या बाबतीमध्ये, पितर पाठाच्या बाबतीमध्ये पूर्वजांना आमंत्रण देण्याकरता किंवा गावातली काही मंडळी असणारी बोलून घेतली, त्यांना सांगितलं आमच्या घरी पितरपाठ आहे आणि जेवण्याकरता तुम्ही या बरं का. गावातल्या ब्राह्मण मंडळीने सांगितलं काही हरकत नाही, आम्ही जेवण्याकरता येतो, सुंदर स्वयंपाक बनवा. बनवला नाथांनी स्वयंपाक. अशी फोडणी दिली, अशी फोडणी दिली, अशी फोडणी दिली ना, नंबर 1 ची फोडणी बसली. लक्ष करा बरं का. नंबर 1 ची फोडणी बसल्याच्या नंतर सगळेजण काय अंदाज लावतात माहिती का, वरण जमलं गडे बरं का. आता वरण जमलं. अशी फोडणी दिली. पती आणि पत्नी थोडेसे गरीब होते, तिथून जाऊ लागले. जात असताना नाथरायांच्या घरामध्ये जो स्वयंपाक चालू होता, रस्त्यावरून त्यांना त्याचा सुगंध आला आणि पत्नी मालकाला म्हणते, मालक अहो असं अन्न आपल्याला कधी खाण्याकरता मिळेल? किती सुंदर स्वयंपाक आहे, किती सुंदर स्वयंपाक आहे, असं अन्न आपल्याला खाण्याकरता कधी मिळेल? नाथराय आणि नाथरायांची पत्नी आतमध्ये स्वयंपाक बनवत होते आणि त्या स्वयंपाकाला सहकार्य करण्याकरता आणि फोडणी देण्याकरता श्रीखंड्या होता. श्रीखंड्या म्हणजे कोण? देवच बरं का. आता देवाच्या हातानं फोडणी म्हणजे काय साधी फोडणी असेल का? आता देवाच्या हाताची फोडणी, नंबर 1 ची फोडणी आणि सुगंध या दोघांनी घेतला. नाथरायने वाक्य ऐकलं आणि पती पत्नीने विचार केला, आपण त्यांना जीव घातल्याच्या नंतर परत भांडे घासून दुसरा स्वयंपाक करून ज्यांना आमंत्रण दिलं त्यांना जीव घालू. त्या दोघांना पती पत्नीला घरामध्ये बोलवलं, सुंदर रांगोळी काढली, 2 ताट तयार केले आणि त्यांना पोटभर जीव घातलं. आपण ब्राह्मण आहेत, जेवण्याकरता येणारे सुद्धा ब्राह्मण आहेत म्हणून सुंदर स्वरूपामध्ये सगळे भांडे धुले, पालते घातले, परत स्वयंपाक केला. पण ही गोष्ट गावातल्या असणाऱ्या ब्राह्मणाला समजली. अरे आमंत्रण आपल्याला दिलं होतं, पण आपल्याला देऊन सुद्धा आपल्यापेक्षा ज्यांची असणारी जात कमी आहे, ज्यांची पदवी कमी आहे, त्यांना अगोदर जीव घातलं म्हणजे आपल्यापेक्षा ते श्रेष्ठ आहे. नाथांना एका वाक्यामध्ये सांगितलं, तुमचे पूर्वज काय टिंब होते का? लक्षात आलं का? तुमचे पूर्वज म्हणजे काय टिंब होते? नाथरायाला शब्द लागला बरं का. नाथराय घरामध्ये रडू लागले. श्रीखंड्यानं सांगितलं, महाराज रडू नका, तुम्हाला पूर्वजाला जीव घालायचे ना, पूर्वजाला जीव घालायचे ना, काळजी करू नका, स्वयंपाकाला लागा, मी पूर्वजच बोलवून आणतो. गोष्ट लक्षात येईल का? ज्यांच्याकरता पितर पाठामध्ये माणसं जीव घालायचे होते, सुंदर स्वयंपाक केला, पात्र वाढले आणि श्रीखंड्यानं काय केलं, नुसतं बोलण्याकरता सुरुवात केली. आगतम आगतम म्हणल्याबरोबर जेवढे त्यांच्या वंशामध्ये मरण पावले होते का नाही, सगळे चालेन पात्रावर बसले. आणि बसल्याच्या नंतर पुंडलिक बोलण्याकरता सुरुवात झाली. गावामध्ये पुंडलिक गेली आणि गावात पुंडलिक गेल्याच्या नंतर ते विचार करू लागले, नेमके ब्राह्मण कुठले आहेत बघू आपण. हे ब्राह्मण नव्हते बरं का, हे मरण पावलेले पूर्वज असणारे जेवण करण्याकरता आले. हे सगळे खिडकीमधून बघू लागले. विचार करा, मरण पावलेले माणसं पूर्वज नाथरायांच्या घरी येऊन जेवण करतात, दक्षिणा घेतात, निघून जातात. त्या नाथरायाचा महिमा कसा असेल? विडाला विडाला अशा नाथरायाचं नाव जर घेतलं तर नाथरायाच्या आरतीमध्ये वर्णन केलं आहे. आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी जगद गुरु जगन्नाथा आरती एकनाथ. एकनाथ नाम सार वेद शास्त्राची मूल संसार महामंत्राचे बीज आरती एकनाथ. एकनाथ नाम घेता सुख वाटले चेता आनंद गोपाळदासा धनी न पुरे दाता आरती एकनाथ. आरती एकनाथा महाराजा
असणारा नाथरायांचा असणारा महिमा आणि त्यांचा असणारा सुंदर स्वरूपामध्ये असणारा गाथा, ते नाथराय पंढरीश परमात्म्याचं वर्णन करतात की तो देव कसा आहे. नंबर 1 ला कृपाळू आणि नंबर 2 ला असणारा उदार. कृपाळू उदार, कृपाळू उदार, कृपाळू उदार, कृपाळू उदार, कृपाळू उदार, कृपाळू उदार, कृपाळू विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, आता अभंगाला सुरुवात झालेली आहे आणि 8:15 वाजत आलेले आहेत. 15-20 मिनिट आपलं कीर्तन चाललं. आता फक्त लक्ष देऊन ऐका, कारण आता स्वयंपाक तयार झालेला आहे आणि कसं आहे, तुम्हाला भूका पण लागलेल्या आहेत. आता जास्त सांगून काही उपयोग होणार नाही. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पहिला शब्द वापरलेला आहे कृपाळू. या जगतामध्ये कोण कोण कृपाळू आहे ते ऐका. नंबर 1, गुरु सुद्धा कृपाळू आहेत. आपल्या जवळचं सगळं ज्ञान शिष्याला देऊन टाकतात, गुरु कृपाळू. नंबर 2, देव सुद्धा कृपाळू. नंबर 3, संत सुद्धा कृपाळू. कृपाळू उदार, माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. याच्यानंतर जर वर्णन करायचं म्हटलं तर आई वडील सुद्धा कृपाळू आहेत. एखाद्या आई वडिलांना जर 20 एकर जर कमवून जर ठेवली ना आणि 2 जर मुलं असतील तर आई वडील काय करतात माहिती का, 15 एकर दोघाला देतात, 7.5 आपल्याला 5 एकर ठेवतात. गावातल्यानं एखाद्यानं जर पिन जर मारली ना, अहो तुम्हीच कमवलंय 20 एकर आहे, तरी आई वडील काय म्हणतात माहिती का, काय करायचे मला, हे आम्ही मरण पावल्याच्या नंतर त्यांचीच आहे की आपलं पोट भागण्यापुरतं 5 एकर झालं बस झालं. मला सांगा, एवढे आई वडील कृपाळू आहेत. सगळी जरी मुलांनी जन्म जरी घेतल्याच्या नंतर सगळी जरी प्रॉपर्टी घेतली तरी कोणत्या आई वडिलांनी मुलाचं वाईट व्हावून शाप दिला, अजिबात नाही. आई वडील सुद्धा कृपाळू आहेत. म्हणजे देव कृपाळू, संत कृपाळू, गुरु कृपाळू, अशा स्वरूपामध्ये अन्नदाता सुद्धा कृपाळू आहे. जो दान धर्म करतो का नाही, हात जोडून सांगतो काय करा, सावकाश होऊ द्या बरं का, तो सुद्धा असणारा कृपाळू. तसा देव सुद्धा या ठिकाणी कृपाळू आहे. किती कृपाळू आहे, पंढरपूरला गेल्याच्या नंतर काही असे लोक आहेत
आई वडिलाची सेवा करत नाहीत, पण पंढरपूरच्या भगवंताची महिन्याला वारी आहे. कधीतरी देव म्हणला का तू आई वडिलाची सेवा करत नाहीस, इकडे दर्शनाला येऊ नको? अजिबात नाही. एका प्रमाणामध्ये सांगतो, खटनट यावे शुद्ध होऊन जावे. तिथं कुणी जरी गेला तर देव काय करतो, त्याचा असणारा उद्धार करतो. देव एवढा कृपाळू आहे. पुढे जर वर्णन करायचं म्हटलं ना, एखाद्या भाविक भक्तानं देवाची शुद्ध अंतकरणानं जर भक्ती केली तर देव किती कृपाळू याच्याकरता एक दृष्टांत दिलेला आहे. प्रभू श्री रामचंद्रजीच्या पत्नीचं अपहरण पुन्हा केलं. काही लोक म्हणतील आम्ही नव्हतो त्यावेळेला तिथे. पुन्हा अपहरण केलं राजा रावणानं. राजा रावणानं विभीषणाच्या कंबरड्यामध्ये लाता घातल्या. शरण तो विभीषण कुणाला आला? रामाला. रामाला शरण आल्याबरोबर विभीषण म्हणू लागला मला काहीच देऊ नका. तरी रामानं काय केलं माहिती का? आपल्या पक्षामध्ये आल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी काय केलं, गंध वगैरे मागवला, समुद्राचं पाणी घेतलं आणि राज्याभिषेक कुणाचा केला? विभीषणाचा. असं कधी घडल का? अहो, ज्याच्या भावानं आपल्या पत्नीचं अपहरण केलं तो भाव आपल्याला शरण आलेला आहे आणि त्याला आल्याबरोबर लंकेचा राजा रावण मरण पावल्याच्या नंतर राजगादी कुणाला? विभीषणाला. किती देवाचा कृपाळूपणा आहे. हा एक कृपाळूपणा. एवढंच नाही, लंकाराजा विभीषणा, लंकाराज असणारा एक भक्त, एक असणारा मित्र, फक्त मुठभर असणारा पोहे घेऊन गेल्याच्या नंतर राजा रावणाची तर संपूर्ण लंका आहे का नाही, त्या लंकेचं वर्णन केलं आहे. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटबंदी. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. पण संपूर्ण लंका सोन्याची नव्हती. शब्द ऐका बर का, संपूर्ण लंका सोन्याची नव्हती. पण त्या राजा रावणापेक्षा सुद्धा जर श्रीमंत कुणाला केला असेल तर राजा रावणापेक्षा श्रीमंत फक्त मुठभर पोहे घेऊन आला आणि मुठभर पोह्याच्या बदल्यामध्ये उदार अंतकरणानं काय केलं माहिती का, सगळी असणारी त्याची नगरी असणारी सोन्याची करून टाकली. याच्याकरता एक प्रमाण आहे का, सुदामा ब्राह्मण मुष्टीभर पोहे घेऊन विठोबाचा धर्म जागो, या प्रमाणामध्ये मला फक्त एवढं सुचवायचं बरं का. प्रमाण तुम्ही दररोज म्हणता काकडा आरतीच्या वेळेला, फक्त मला एवढं सुचवायचं तुम्हाला. मुठभर पोहे घेऊन सुदामा गेला तर त्याचं सगळं नाव किंवा सगळी नगरी असणारी सोन्याची करून टाकली. अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. सुदाम्यानं मुठभर पोहे घेऊन गेला, त्याचं सगळं गाव असणारं सोन्याचं करून टाकलं. तुम्ही काय करा, मोकळ्या मनानं जेवढं मुठीमध्ये सोनं बसल, पाटील बरोबर ना, बस खाली तू. मोकळ्या मनानं काय करायचं माहिती का, जेवढं मुठीमध्ये बसल तेवढं मोकळ्या मनानं काय करायचं. संयोजक मंडळी आहे का नाही, हे आमचं एवढं घ्या बरं का.
तुम्ही असं मोकळ्या मनानं द्या. अरे प्रत्येक जणाचं घर सोन्याचंच असणारा देव करून टाकणार. याच्या पुढे एका नुसतं घर सोन्याचं करेल याच्यामध्ये काय कौतुकाची गोष्ट आहे. नुसतं घर सोन्याचं करून उपयोग होणार नाही. खरं जर सोन्याचं घर कोणतं असेल तर तुमचं हे शरीर सोन्याचं घर आहे. जर तुम्ही देवाला उदार अंतकरणानं जर काही दिलं ना तर हे सगळं असणारं नगर सोन्याचं करून टाकेल. म्हणजे याच्यामध्ये आजार सुद्धा होऊ द्यायचा नाही. माफी मागून बोलतो, लक्ष करा बरं का. या सप्ताहाकरता कुणी जर माग सरकत असाल तर वेळ आल्याच्या नंतर दवाखान्यामध्ये डॉक्टरनं जर सांगितलं ना 1.25 लाख भरावे लागतात. काय बोलतो लक्षात आलं ना? 1.25 लाख भरावे लागतात. तिथं म्हणतात डॉक्टर साहेब 5-4 कमी होतील का? तरी काय करतो माहितीये का आपण? थोडंफार कमी जास्त काहीच नाही, तुमचा पेशंट उचला येतो. तरी म्हणतात नका नका नका. मग आपण काय करतो माहिती का? तिथलाच मोबाईल काढतो, फोन लावण्याकरता सुरुवात करतो. 8805096869. दुसऱ्याचं नाही बरं का, माझा आहे. अरे वेळ आल्याच्या नंतर आपण काय करतो माहिती का? देवाचा दरवाजा ठोठवतो. तिथं दवाखान्यामध्ये 1-1.5 लाख रुपये घालतो. इथं मात्र म्हणतो एवढी वर्गणी एवढे. अरे लक्षात ठेवा, इथं उदार अंतकरणानं देण्याकरता सुरुवात करा. 1 वर्षापर्यंत तुमचं डोकं दुखणार नाही. झेंडूबाम सुद्धा आणण्याची गरज पडणार नाही. महत्वाची असणारी भूमिका आहे बरं का. कुठलं गोळे नाही, कुठलं काय नाही, अजिबात नाही. का? हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे यज्ञाचा भाग आहे. विडाला विडाला इतका असणारा देव कृपाळू आहे, उदार आहे. नात्राय वर्णन करतात. कसा उभा आहे? उभा कटे ठेवोने कर उभा पंढरपूरचा देव कसा उभा आहे नात्रायणी या अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, माझ्याकडे थोडस बघा. देव कसा उभा आहे तेवढं मला सांगा बरं का. मी ऍक्टिंग करून दाखवतो, लक्ष करा. असं आहे का थांबलेला? हे सुद्धा मान हलवणार बरं का कोणी असं. बर, असा तरी आहे का? बर, असा तरी नाही ना? अजिबात नाही. असा तरी नाही. असा 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 आहे ना? असा असा म्हणजे पंढरपूरचा देव असा उभा आहे. बर ऐका, असा देव असा उभा आहे. किती दिवसापासून आहे? 2-4 दिवस झाला आहे का नाही? किती झाले? युगे 28 विटेवरी उभा. 28 युग झाले देव असा उभा आहे. कुणीतरी त्याला एवढे दर्शनाला गेले, कुणीतरी म्हणलं पाटील बसा खाली, असं कोणी म्हणलं त्याला? अजिबात नाही. कुणीच म्हणलं नाही खाली बसा असं. तरी देव असा जशाला तसा असणारा उभा आहे. कीर्तन सुटल्याच्या नंतर मी एक आयडिया सांगतो, तेवढं करा बरं का. कीर्तन सुटल्याच्या नंतर बारकी वीट घ्यायची. बारकी वीट बरं का, जुन्याची वीट असतात ना बांधकामाच्या, बारकी वीट घ्यायची, अशी खाली ठेवायची, त्याच्यावर दोन्ही पाय ठेवायचे आणि सकाळी 9 वाजेपर्यंत तशाला तसं थांबायचं. जर असं कोणी थांबलं, कीर्तनाची दक्षिणा त्यांना. एकाला सुद्धा थांबणं होणार नाही. हे एवढं सोपं नाही बरं का. हे एवढं सोपं नाही. विना सुद्धा करंट मारतो.
मारतो का नाही? नाही. आणखी सांगतो, विनोदानं बोलतो बरं का. तुम्ही शेतामध्ये पिकं पेरल्याच्या नंतर दिवसभर 20 किलोची खताची ओटी बांधता आणि खात पेरण्याकरता सुरुवात करता. सगळ्या जणांनी पेरलेला आहे. कुणी चक्कर येऊन पडला असं कधी तुम्हाला ऐकण्यात आलं का? म्हणजे खताच्या ओटीमध्ये करंट वगैरे लागत नाही. पण याच्या पुढे सांगू, विना 2 तास घेऊन बघा, चक्कर येऊन खाली पडतंय. बरोबर आहे का नाही? अरे विना घेतल्याच्या नंतर ती एकच वाट बघते, सोडवाय कोण येईल आता. ते मधून बघायला कोण येईल आपल्याकडे, कोण येईल, सगळे निघून जाणार, कोण येणार. विषय आहे उभा कटी ठेवोनी कर. शब्द ऐका बर का. पण देवानं हात कमरेवर ठेवत असताना का ठेवले त्याचे काही कारण सांगितले, लक्ष देऊन ऐका. नंबर 1, अर्जुनाचे रथी श्रमला जग जेठी. नंबर 1 पहिलं उत्तर आहे त्याला. कमरेवर हात ठेवण्याचं पहिलं जर कारण काय असेल तर अर्जुनाच्या रथावर बसून देवानं घोडं धुण्याचे काम केले, लगाम दातामध्ये धरला. तेवढ्या युद्धामध्ये सहकारी अर्जुनाला जर कोणी केला असेल तर कृष्णानं देव थकून गेला आणि कलियुगामध्ये देवानं थकलेल्या देवानं कमरेवर हात ठेवले. पहिलं कारण नंबर 1. नंबर 2 दुसरं कारण आहे का. धरुणी गोवंधर उभा 7 दिन. करंगळीच्या नखावर 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही, 7 दिवसापर्यंत गोवर्धन पर्वत करंगळीवर धरला. देव थकून गेला. कलियुगामध्ये देवानं नंबर 2 ला या कारणास्तव असणारे हात ठेवले. नंबर 3 तिसरा भाग सांगितलेला आहे. कंसाधी मल्ल मारिले जरासंध. कोण कोण मारलं? कंस, जरासंध, मोठमोठे चानोर मोष्टिक असे दैत्य मारले. देव थकून गेला. तिसरं कारण कमरेवर हात ठेवण्याचं. चौथं कारण आहे का. धर्मानं राजसूय नावाचा यज्ञ केला आणि पात्र उचलण्याचं काम कुणं केलं? देवानं. पात्र उचलून उचलून देव थकून गेला. चौथ्या क्रमांकाला देवानं काय केले? कमरेवर हात ठेवले. 5वं कारण आहे का. पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर पुंडलिक भक्त देखोनी तल्लीन झाला. आई वडिलांची सेवा चालू होती. पुंडलिक भक्त देखोनी तल्लीन झाला आणि एका जनार्दनी ठेविला कटीकर. 5 कारणामुळे देवानं कमरेवर हात ठेवलेले आहेत. विठाला विठाला. म्हणून नाथराय वर्णन करतात हा देव एवढा साधारण नाही, सगळ्या देवाचा सर्व देवाचा हर देवा, सर्व देवाचा हा देवा. चला चला. हा हा सर्व देवाचा हा देवा, सर्व देवाचा हा देवा.
तुमच्या देवाला सोडून दुसऱ्याच देवाचा जर विचार जर केला ना, काही देव शेंद्राचे आहेत. कोणते शेंद्राचे माहिती? घरून शेंदूर कालवून घेऊन जायचा, ओरिजिनल देवाला शेंदूर लावायचा आणि उरलेला शेंदूर शेजारच्या दगडाला लावून टाकायचा. ओरिजिनल देव शेंद्राचा. शब्द ऐका बर का, ओरिजिनल देव शेंद्राचा. आणि जो हाताला राहिलेला शेंदूर आहे, साईडचा राहिलेला जो दगड आहे, त्याला पुसला की तो कोण झाला? लक्षात आलं का? आणि हे दोघ जण शेतातले काय मागतात माहिती का? मळीयंत्र शेतामध्ये लावलं की मागतात. कळलं का नाही? काय हे मागतात. नंबर 2, कमीत कमी एखादा नैवेद्य मागतात. अरे जे देव त्यांचंच पोट भागण्याकरता तुमच्याकडे असणारी मागणी करतात, ते तुमच्या बाबतीमध्ये काय विचार करतील? अजिबात नाही. पण हा पंढरीश परमात्मा असा आहे, सगळ्या देवाचा असणारा तो बाप आहे, सर्व देवांचा हा देव. निवारी भेव काळाचे, पण अशा देवाला शरण जात असताना निघता शरण काया वाचा. या देवाला काय करायचं? शरण जायचं. पण शरण जात असताना कसं जायचं माहिती? नंबर 1 ला कायेनं जायचं. कायेनं जात असताना कसं जायचं? याच्याकरता माऊलींनी एक सुंदर असणारा ओवीचा भाग सांगितलेला आहे. तया प्रिया देवता लया यात्रादिके करावया, आठही पहार जैसे पाया, उळी ग घापे. त्या देवाला शरण जात असताना 24 तास फिरायचं. कुणासारखं माहिती? कुत्र्यासारखं फिरायचं. कळलं का नाही? कुत्र काय करतं माहिती का? काम असू नसू कधी दमानं चलतं. बोला, दमानं चलतं कधी? पेरणीचा दिवस असला तरी पळायलेलाच आहे, लगन सराई असली तरी पळायलेलाच आहे. कधी दमानं चालला? कधी दमानं चलत नाही. तसं मी सांगतो, माणसानं सुद्धा कुत्र्यासारखंच पळायचं. पण कुठं माहिती? शेताकड नाही. कुठं? शेताकड नाही. 4 धामाची यात्रा करत असताना कुत्र्यासारखीच रनिंग करायची, पण ट्रॅव्हल्स मध्ये बसून नाही बरं का. पळत असताना पायानं 4 धामाची यात्रा करायची आणि पळून असणारं सगळं शरीर असणारं देवा करता लावायचं. याला म्हणायचं कायेचं तप. नंबर 1. नंबर 2, लिंग का प्रतिमा दिठी, देवखत खेवो अंगेष्टी, लोटी जे का काठी पडली जैसी. वा, द्या काठी इकडं. मारित नाही बरं. दृष्टांत आहे का बरं का, मला पटवून द्यायचं आहे. याला काय म्हणतात? याला म्हणतात काठी, गदा वगैरे. ऐका बरं का, आता ही काठी आहे. ज्या वेळेला एखादा देव तुम्हाला दिसला ना, तर देव दिसल्याच्या नंतर आपलं शरीर म्हणजे काठीच आहे बरं का. दंडवत दंड वा, वा. करी काही उरी नुरावे, नुरावे काही उरी नुरावे. असं प्रमाण म्हणलं असेल तर रात्रभर कीर्तन सोडायचं नाही. फक्त स्वयंपाक तयार आहे म्हणून मी थांबलोय जरा. ऐका, देव दिसल्याच्या नंतर एकच काम करायचं. देव दिसल्याबरोबर जशी काठी आहे का नाही, लक्ष करा बरं का. दृष्टांत ऐका. या काठीच्या बाबतीमध्ये हात सोडल्याच्या नंतर काठी अशीच राहील का? आता ही राहील का नाही? पडणार काठी. ऐका कशी, जशी काठी ही पडते का नाही, जशी काठी ही पडते तशा स्वरूपामध्ये देवाच्या समोर देव दिसल्याबरोबर आपलं शरीर कसं पडावं माहिती? कसं? भातकुण असं शरीर पडावं. पण आपलं तसं नसतं. निवांत बसणार बरं का. असं सगळे घराने देवाला सांगणार आणि पुन्हा तिथून उठून जाणार. अरे, शरीराचं तप असेल तर देव दिसल्याबरोबर तो माणूस पडला पाहिजे. याला म्हणायचं कायेचं तप. विडाला विडाला. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्चते. अरे वा, या ठिकाणी
भगवद्गीतेमध्ये शरीराच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. हे शरीराचं तप आहे. आणि जर कोणी हे शरीर जर देवा करता खर्च करणार नाही आणि आशाला असं जर राखून ठेवणार असेल तर कबीरदास महाराजांनी त्याला सुंदर एक दृष्टांत आणि प्रमाण दिलेलं आहे. लक्ष देऊन टाळ वाजवा बरं का. इस तन धन की कोण बढ़ाई, इस तन धन देखत नयनों में मिट्टी मिलाई, अपने खातर महल बनाया, आप ही जंगल जाकर सोया, हाड़ जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली, कहत कबीरा सुन मेरे मुनिया, आप मुझे पीछे डूब गई दुनिया, कोणी जर देवाच्या समोर जर नतमस्तक होत नाही आणि याला जर राखून ठेवत असेल तर कबीरदास महाराज त्याला सुंदर गोड प्रमाण दिला. अरे शरीर जर कोणी राखून ठेवत असेल, कामकाज करत नसेल देवाच्या बाबतीमध्ये, तर एक दिवस याचं काय होणार आहे माहिती का. इस तन धन की कोण बडाई, अरे या तनाचं धनाचं काय घेऊन बसला. इस तन धन की कोण बडाई, देखत नैनो में मिट्टी मिलाई. ज्या हाडा करता एवढं संरक्षण करतो ना, ते हाड शेवटच्या वेळेला कसे जळतील माहिती. हाड जले जैसी लकडी की मोली, जशी मोळी लाकडाची जळते का नाही, तशी हाड असे धड 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 असे जळतील. हाड जले जैसी लकडी की मोली. केस कसे जळतात माहिती का. बाल जले जैसी घास की पोली, घास म्हणजे गवत आहे ना, वाळून गेलेलं जसं गवत असतं का नाही, मरण पावल्याच्या नंतर त्याचे केस डोक्यावरचे असे जळतात. अरे ज्याच्या करता तू घर एवढं सुंदर बांधलं ना, अपने खातर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. अरे ज्याच्या करता तू घर एवढं सुंदर बांधलं, लोक तुला त्याच्यामध्ये झोपू देणार नाहीत, तुला जंगलामध्ये नेऊन झोपू येतील. याच्या करता एक चांगलं वाक्य लक्षात ठेवायचं. शरीर जर खर्च कुणा करता करायचा असेल तर लक्ष करा, शरीर असं खर्च करा त्र्यंबकदास भोले बाबा साहेब. लक्षात आलं का. कशा करता म्हणतो माहिती का. दुसरे माणसं गावामध्ये अनेक आले ना अनेक गेले, गावामध्ये त्यांना थांबू दिलं नाही, स्मशानभूमीमध्ये नेलं. पण तुम्ही एवढे भाग्यवान आहे, त्यांच्या भक्तीमुळे त्यांना बाहेर नेऊ दिलं नाही, त्यांचं मंदिर बांधलं. लक्षात आलं का. याची भूमिका आहे. आपण सुद्धा तसं जर कार्य केलं तर आपल्याला सुद्धा अरण्यात जाण्याची गरज पडणार नाही, आपले सुद्धा मंदिर होणार म्हणजे होणार. कार्य एक आहे नामचिंतन करणे, देवाची भक्ती करणे. याच्या बाबतीमध्ये पुन्हा त्याला जंगलामध्ये जाण्याची गरज नाही, त्यांच्या बाबतीमध्ये लोक मंदिरच बांधणार. विडाला विडाला. पण ते नाव घेत असताना किती दृढतेने घेतलं पाहिजे त्याच्याकरता एक दृष्टांत दिलेला आहे. एक वेळेला त्या लेकराला थोडंसं पाठीमागे शांत बसवा जरा. आणि उद्यापासून माझी विनंती आहे बरं का, राग येऊ देऊ नका. आपले लेकर तुम्ही सांभाळ जा बरं का कीर्तनामध्ये. कारण माझा सगळ्या गावाच्या सोबत परिचय आहे, मला काही अपमान असं काही वाटणार नाही. पण दुसरे महाराज मंडळी येतात बरं का, आपल्या गावाची शान मात्र गेली नाही पाहिजे बरं का. आणि गावाची शान कशावर असते माहिती का. सत्यावर. नवीन बाबा इथं आले, नवीन भजनी आले, तर त्यांनी असं आपला प्रचार दुसऱ्या गावामध्ये जाऊन केला पाहिजे. ऐका, मुलगी द्यावी तर कुठं द्यावी बोला ना. नाही कळालं तुम्हाला. हे वातावरण असं बनवलं पाहिजे ना, बाहेरगावचा माणूस आला तर त्यांना असं म्हणलं पाहिजे, मुलगी द्यावी तर कुठं द्यावी. काहीच नाही हो. मला वाटतं भूक लागल्यात की तुम्हाला.
आणि सून बनवायची असेल, सून आपल्या घरची लक्ष्मी जर बनवायची असेल तर मुलगी विनंती करून सांगावं, अहो द्या तुमची मुलगी बरं का, आम्हाला आमची घरची लक्ष्मी बनवायची आहे, पण कुठली, सायगाव मधली. याच्याकरता आपण वातावरण सुद्धा तसं बनवलं पाहिजे बरं का. लक्ष करून ऐका. दृढ वाचे वदता नाम होय निष्काम संसारी. ज्या वेळेला घनघोर स्वरूपामध्ये राजा रावणाचं आणि प्रभू श्रीरामचंद्रजीचं युद्ध सुरू झालं, कुंभकर्ण उठला आणि कुंभकर्ण उठल्याच्या नंतर रणांगणाच्या भूमीमध्ये गेला, एक वानर पकडलं, त्याचं नाव गंधमादन. शब्द ऐका बर का. असू दे. गंधमादन नावाचं वानर पकडलं आणि वानर असं हातामध्ये पकडल्याच्या नंतर वानर असं पकडून त्याचा वास घेण्याकरता सुरुवात केलं. त्याचं नाव काय होतं? नावच त्याचं गंधमादन. म्हणजे त्याला काही असा शेंट वगैरे असं काही मारायची गरज नव्हती बरं का. ते ओरिजिनल वानर कसं होतं माहिती का? वानरच शेंटचं होतं ते. असं वानर पकडलं आणि कुंभकर्णा नाकाच्या जवळ म्हणजे ह्याला आपल्या पक्षात घेतलं पाहिजे बरं का. म्हणले शेंट काही घ्यायची गरज नाही, काही नाही. म्हणले तू काय कर, आपल्या पक्षामध्ये ये म्हणले. त्यानं म्हणलं अजिबात नाही, पहिला रामाचाच होतो, आता रामाचाच आहे आणि शेवटी सुद्धा रामाचाच राहील. कुंभकर्णाला राग आला आणि कुंभकर्णानं काय केलं माहिती? त्याचं नरड धरलं. कुणाचं? त्या गंधमादनाचं. असं नरड धरला. धरा आपले असं नरड धरला आणि दाबण्याकरता सुरुवात केली. गट 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 त्याचं नरड वाजलं. त्यावेळेला पक्ष बदलीला असं कुंभकर्णाला वाटलं. सांग कुणाचा आहेस? त्यानं सांगितलं मरून जरी गेलो तरी कुणाचा? रामाचाच. शेवटी परत नरड दाबलं, पांढरे डोळे केले, डोळे बाहेर पडण्याची वेळ आली, मरणार म्हणले. एकदा आणखी पक्ष बदलीला असं एकदा वाटतं म्हणले, एकदा सोडून द्यावं. त्यानं काय सांगितलं? मरून जरी गेलो तरी कुणाचा? रामाचाच. घटना ऐका बर का. कुंभकर्णाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये गंधमादन म्हणायचं वानर कुंभकर्णाला मारून टाकलं. पण दृढ वाचे वदता नाम होय निष्काम संसारी. मरून गेलेल्या गंधमादनाला, वानराला जर परत जिवंत कुण केलं असेल तर परत जिवंत प्रभू श्रीरामचंद्रजीने केलं. त्याचं एकच वाक्य एवढंच आहे गंधमादनाचं, दृढ वाचे वदता नाम. बस, दृढ वाचे वदता नाम म्हणजे त्यानं मरून गेला, पण रामाच्या बाबतीमध्ये नाव मात्र त्यानं अजिबात असणार सोडलं नाही. तेवढं नाव आपण देवाचं घ्यावं. नातांना प्रश्न विचारला, सांगा ज्या देवाचा एवढा महिमा तुम्ही सांगता, हा देव आताच्या कालावधीमध्ये कुठं आहे? त्याचं उत्तर दिलं शेवटच्या चरणामध्ये. एका जनार्दनी ठेवाने